विद्यार्थ्यांना सर्व अंगाने घडवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणच पोषक ठरत आहे. इंग्रजी माध्यमांचा नुसता चमचमाट आहे. मराठी शाळा हीच आपली शिक्षण संस्कृती असून यामधूनच संस्काराचे धडे मिळत आहेत. हीच मुले पुढे आपली सर्वांगीण प्रगती करू शकतील असे सांगून आम्ही सर्वजण जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेऊन पुढे आलो आहोत असे प्रतिपादन मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी चांदीप येथे केले. स्थानिक पत्रकार मित्र यांच्या वतीने वज्रेश्वरी रोडवरील चांदीप गावातील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. वसविरार पालघर परिसरातील विविध नागरी समस्या, प्रकल्पग्रस्त मजूर, कामगार, शेतकरी वर्गाचे विविध प्रश्न सातत्याने मांडत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून स्थानिक पत्रकार मित्र यांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. स्थानिक पत्रकार मित्र मार्फत गेल्या 5 वर्षापासून विरार पूर्व ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे. या वर्षीचा 5व्या वर्षातील मुख्य कार्यक्रम चांदीप जिल्हा परिषद शाळेत करण्यात आला. दरवर्षी 3 ते 4 शाळांना दर्जेदार सर्व शालेय साहित्य वाटप करण्यात येते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, नगरसेविका ॲडव्होकेट अस्मिता पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक भगवान वजे, केंद्र प्रमुख संतोष ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, विशाल पाटील, शिवसेना शाखा प्रमुख हिरेन पाटील, शिवसैनिक धनेश मडवी, शाळेचे मुख्याध्यापक समीर धनावडे, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील येवले, पालकवर्ग, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी विद्यार्थी व इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे व केंद्र प्रमुख संतोष ठाकरे यांनी विद्यार्थी व पालक वर्गाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. पाहूया. पत्रकारांचं वास्तविक हे काम नाही. त्यांचं मूळ काम काय आहे की प्रशासन कुठं चुकतं, समाज कुठं चुकतोय आणि सामान्य माणसावर, गुणांवर जर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडून त्यांना मदत मिळवून देणं हे त्यांचं काम आहे. परंतु फक्त टीका करणं, दोष दाखवणं यावर न थांबता स्वतः हा पुढाकार घेऊन इतरांकडे मदत मागून तो आणि स्वतःचा काही मदत निधी अशा पैशांमधून समाजातल्या खऱ्या अर्थाने जो वंचित घटक आहे, म्हणजे आज जर बघितलं तर इंग्रजी शाळांचं खूप मोठं फॅड आलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं मूल इंग्रजी शाळेत शिकावं, त्याने फाडफाड इंग्रजी बोलावं. आता याबाबत शाळांचा दर्जा कोणता चांगला याबाबत मी फार बोलणं योग्य नाही. परंतु जर आपण बघितलं तर आम्ही सगळे प्राथमिक शाळेतच शिकलेले आहोत. समाजात आता दिसणारे सगळे यशस्वी माणसं हे प्राथमिक शाळेतच शिकले आणि खरं शिक्षण इथंच मिळतं. इंग्रजी माध्यमातल्या जवळजवळ 80% शाळा फक्त चमचमाट आहे. चांगल्या दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळत नाही. त्याला अनेक कारणे आहेत. मुळात इंग्रजी ही आपली मातृभाषा नाही, त्या शिक्षकांची मातृभाषा. तिथपासूनच अडचणी सुरू होतात तर शेवटी निधीवर येऊन थांबतं. कसा बसा तो डॉलर वाढल्या जातो समोर आणि मुलं पहिलीतून दुसरीतून 10वीपर्यंत असा प्रवास करतात. परंतु इंग्रजी माध्यमातल्या मुलांचं यशस्वी होण्याचं प्रमाण जर बघितलं तर ते खूप कमी. वास्तविक पाहता समाजातल्या सुजाण लोकांनी या गोष्टीकडे निश्चित लक्ष दिलं पाहिजे. शासकीय ज्या शाळा आहेत त्याच्यावर विशिष्ट नियंत्रण आहे. एक दर्जा सांभाळला जातो. पूर्ण वेळ पगारी शिक्षक, त्यांच्यावरचे निरीक्षण अधिकारी या ठिकाणी उपलब्ध असतात. सोयी सुविधा उपलब्ध असतात आणि आपल्या सूचनांनुसार सगळं कामकाज चालतं. गावाचं, समाजाचं त्याच्यावर थेट नियंत्रण असतं. शाळा पालक समिती, आता या मुलांना या गोष्टी समजणार नाहीत, पण तुम्ही पालक हजर आहात म्हणून बोलतो, जाणकार लोक या ठिकाणी आहात, तर खऱ्या अर्थाने आपण मराठी शाळांना, सरकारी शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे. इथंच मुलं शिकवली पाहिजे आणि या शाळेचा दर्जा चांगला राहण्यासाठी आपण इथल्या शिक्षकांना, त्यांच्या निरीक्षकांना, केंद्र प्रमुख साहेब असोत यांना आपण मदत केली पाहिजे. आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन आपण करतोच, पण त्यांच्या कामावर देखरेख करण्याबरोबर त्यांना काय कमी आहे. आता सगळ्यांनी सांगितलं की
या शाळेवर सगळेजण खूप प्रेम करतात, सगळ्या अडचणी सोडवतात, फार अभिमानाची गोष्ट आहे. पण पालकांची जबाबदारी ठाकरे साहेबांनी सांगितली की मूल फक्त 6 तास इथं असतं, बाकी 18 तास तुमच्याकडेच असतं. त्यावेळी आपण त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण हे वंचित घटकातले मुलं आहेत. थोडं दुर्लक्ष झालं आणि एकदा यांची शाळेतली चाकोरी मोडली, ती शाळाबाह्य मुलं झाली की परत ते शिक्षणाच्या प्रवाहात येत नाही. आणि फक्त शिक्षणच अशी गोष्ट आहे की जी प्रत्येकाची परिस्थिती बदलू शकते, प्रत्येकाची परिस्थिती बदलू शकते. माणसाला शून्यातून पाहिजे त्या ठिकाणावर नेऊन बसवण्याची ताकद फक्त शिक्षणातच आहे. आणि म्हणून सगळ्या पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष द्यावं आणि आपल्या या शाळा उत्तरोत्तर प्रगती कशी करतील याच्याकडे आपण हातभार लावण्याचा प्रयत्न करावा. ग्रामीण भाग आहे, ह्या ग्रामीण भागातील मुलांकडे खूप टॅलेंट आहे. म्हणजे खेळाच्या बाबतीत म्हणा, अभ्यासाच्या बाबतीत म्हणा, त्याच्यानंतर आम्ही विविध प्रकारच्या स्पर्धा घेत असतो. कला क्रीडा याच्यामध्ये विद्यार्थी या ग्रामीण भागातील चमकावे, तर त्या दृष्टीने त्यांना एक स्टेज देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहात. या ठिकाणी मला सांगायला आनंद होतोय की मी नवीनच केंद्रप्रमुख म्हणून पारोळ ह्या केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त झालो आहे. आणि माझ्याकडे ह्या भागातील साधारणतः शिरवलीपासून तर इकडे मांडवीपर्यंत आणि पुढे इकडे तिल्हेरपर्यंत अशी मधली काही गावं आहेत, देपिवली, माजिवली, अशा एकूण 25 शाळा माझ्या ह्या केंद्रामध्ये आहे. आणि त्यांचं सुपरविजन करणं, त्यांना मार्गदर्शन करणं ही भूमिका माझ्याकडे आहे. विद्यार्थी हे जे आहेत हे आपले राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत, आपलं ते भविष्य आहे. कारण म्हटलेलं आहे, टुडे स्टुडंट्स आर सिटिझन्स ऑफ टुमॉरो. आजचे विद्यार्थी हे सुजाण नागरिक आपल्याला घडवायचे आहेत. त्या दृष्टीने शाळेमधून शिक्षक सर्वतोपरी विविध मूल्यांचं शिक्षण देतात, ध्यानदान करतात, विविध प्रकारचे खेळ घेतात की विद्यार्थी हा अष्टपैलू खेळाडू झाला पाहिजे, विद्यार्थी झाला पाहिजे, ऑलराऊंडर झाला पाहिजे. यासाठी शिक्षक कटिबद्ध असतात. पण त्याचबरोबर त्यासाठी ग्रामस्थांचं सुद्धा सहकार्य आवश्यक असतं, पालक वर्गाचं सहकार्य आवश्यक असतं. त्या विद्यार्थ्यांना आपण काही सुविधांची पूर्तता केली तर त्यांच्याकडे खूप पोटेन्शियल आहे, चांगलं ज्ञान आहे. तर त्यांना पुढे नेण्यासाठी त्यांच्या एक पाठीवर आपल्याला कौतुकाची थाप आपण दिली पाहिजे. आणि ह्या ग्रामीण भागातील मुलं सुद्धा पुढे चांगल्या अधिकार पदावर गेले पाहिजे, चांगलं त्यांनी नाव कमावलं पाहिजे. कारण शाळेचं नाव जेव्हा मुलं कमावतील तेव्हा त्यांचं गावाचं, शाळेचं, तालुक्याचं हे मान उंचावणार आहे. तर ही मुलं आपले भविष्य आहे, त्यासाठी आपण हे अतिशय उत्कृष्ट काम आपण सर्वजण करत आहात. खरंच तुमचं जे असोसिएशन आहे त्याला मी या ठिकाणी सॅल्यूट करतो. की माता पालक वर्गाला सुद्धा आवाहन करतो की टीचर या ठिकाणी वर्गामध्ये अध्यापन करत असतात, पण त्याचबरोबर त्यांना जो रोज दिला जातो होमवर्क, तर त्यासाठी आवर्जून आपण त्या मुलांची थोडी चौकशी करायची की काय होमवर्क दिलाय. त्याच्याजवळ थोडस आपलं काम तर आहे, पण एक अर्धा तास त्याच्याजवळ बसा, अर्धा एक तास मुलांना मार्गदर्शन करा. तेव्हा मुलांना त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं. आणि मग मुलांना अभ्यासाची चांगली सवय लागली तर त्यांच्यामध्ये चांगला कॉन्फिडन्स आला तर मग ती मागे हटणार नाही. आणि त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षेसाठी सर मी आवाहन करतो की मी सूचनेमध्ये दिलेलं आहे, स्कॉलरशिपसाठी तयारी करा मुलांची. त्याच्यामधून मुलांना त्या ठिकाणी काही अमाऊंट साधारणतः 3 वर्ष, चौथीमध्ये जर तो मुलगा सिलेक्ट झाला तर त्याला पुढे 3 वर्ष त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कडून स्कॉलरशिप मिळत असते. आणि मुलामध्ये कॉन्फिडन्स होतो की आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. तर या स्पर्धात्मक युगामध्ये, या कॉम्पिटिशनच्या एजमध्ये टिकण्यासाठी मुलांमध्ये एक चांगला कॉन्फिडन्स या स्पर्धा परीक्षातून येणार आहे. तर त्या दृष्टीने आपण या ठिकाणी मी सरांना सूचना दिली की मुलांना विविध स्पर्धा ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये त्यांना तुम्ही तयार करा.